नमस्कार मंडळी. आज आपण अनुभवणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक अप्रतिम अभंग क्रमांक 6. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखीन, ज्यामध्ये विठोबाचं भव्य, दिव्य आणि अत्यंत प्रेमळ दर्शन घडवलेलं आहे. तर प्रथम आपण अभंगाचं वाचन करूयात. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखीन, बरवया बरवंटा घनमेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. मुकुट माथा कोटी सूर्याचा झळाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. ओती व श्रीमुख सुखाचे सकळ, वामांगी वेल्हाळ रकुमादेवी. उद्धव अक्रूर उभे दोहीकडे, वर्णिती पवाडे सनकाधिक. तुका म्हणे नव्हे आनिका सारिका, तूची माझा सखा पांडुरंग. तर आपण या अभंगात प्रत्येक चरणाचा अर्थ पाहणार आहोत आणि त्याचा जीवनाशी संदर्भ जोडणार आहोत. तरी सर्वांनी या व्हिडिओला लाईक करावे, सबस्क्राईब करावे आणि हा व्हिडिओ शेअर करावा. तर प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखीन. विठुराया गरुडावर आरूढ असलेला, कमरेला पिवळा पितांबर परिधान केलेला, त्या सावळ्या सुंदर रूपाकडे पाहताना डोळे भरून येतात. आपल्या आयुष्यातही ज्या गोष्टी आपल्याला दिव्य वाटतात, त्याचं सौंदर्य फक्त बाह्य स्वरूपात नसतं, ते आतूनही झळकतं. द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात, बरवया बरवंटा घनमेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. विठुराया घनघोर मेघाप्रमाणे गडद सावळा आहे. गळ्यात वैजयंती माळा परिधान केलेली आहे. ही माळा दैवी शक्तीचं प्रतीक आहे. आपणही जीवनात बाह्य रूपाला न भूलता अंतःकरणातील वैजयंती म्हणजेच गुणाचं सौंदर्य वाढवायला पाहिजे. पुढे महाराज म्हणतात, मुकुट माथा कोटी सूर्यांचा झळाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. इथे विठुरायाच्या माथ्यावरती कोटी सूर्या इतकं झळाळणारं मुकुट आहे. कंठी कौस्तुभ मणी आहे, जो शुद्धतेचं आणि दिव्यता प्रतीक आहे. महाराजांचं सूक्ष्म दर्शन आणि सूक्ष्म विचार आणि विठुरायाचं सूक्ष्म असं चिंतन या अभंगाद्वारे प्रकट होतं. महाराजांनी किती सूक्ष्म आणि निर्मळ अंतःकरणाने विठुरायाचं निरीक्षण केलेलं आहे आपण या अभंगामध्ये पाहू शकतात. आपल्या जीवनातही आपण अशाच तेजस्वी विचारांचा मुकुट घालायला हवा, जिथं अलहंकार नाही, फक्त दिव्यता आणि निर्मळपणा आहे. ओती व श्रीमुख सुखाचे सकळ, वामांगी वेल्हाळ रकुमादेवी. विठुरायाच्या मुखावर आनंद ओसंडून वाहतो आहे. डाव्या अंगाला प्रेमळ रकुमाई उभी आहे. जसे सुख आणि प्रेम एकत्र आल्यावरच जीवन पूर्ण होतं, तसं विठुराया आणि रखुमाईच्या दर्शनाने भक्तांचं जीवन परिपूर्ण होतं. पुढे चतुर्थ चरणामध्ये महाराज म्हणतात, उद्धव अक्रूर उभे दोहींकडे, वर्णिती पवाडे सनकाधिक. उद्धव आणि अक्रूर विठुरायांच्या बाजूला उभे आहेत आणि सनकाधिक ऋषी त्यांच्या गौरवगीत गात आहेत. हे चित्र दर्शवतं, जिथे देव आहे तिथं भक्त आणि ज्ञानी ऋषी हे आहेत. आयुष्यात आपणही असा संग करायला हवा, जिथं सद्विचार, भक्ती आणि ज्ञान फुलतं. पुढे पाचव्या चरणामध्ये अभंग म्हणतात, तुका म्हणे नव्हे आनिका सारिका, तोची माझा सखा पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात, हा विठुराया दुसऱ्यांसारखा नाही, तो माझा सखा आहे. प्रत्यक्ष विठ्ठलाला, प्रत्यक्ष माझ्या देवाला माझा सखा मानलेला आहे तुकोबारायांनी. हे प्रेम देवापेक्षाही सख्याचं प्रेम जे असतं ते अतिशय उत्तम आणि दिव्य असतं. आपणही जेव्हा देवाशी नातं बांधतो तेव्हा तो फक्त पूज्य नसतो, तर आपला सखा, आपला जीवाभावाचा मित्र होतो. तर मित्रांनो, विठुरायाचं हे सुंदर रूप, ही दैवी झलक फक्त वर्णन नाही, तर ती एक अनुभूती आहे. चला तर मग आपणही आपल्या मनाच्या विटेवर विश्वासाने उभं राहूया आणि आपल्या विठुरायाला आपल्या आयुष्यात सखा बनवूया. असेच नवनवीन आणि संपूर्ण गाथा समजून घेण्यासाठी, संपूर्ण अभंग समजून घेण्यासाठी आपल्या संत साहित्य चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच आपण संपूर्ण गाथाचे पारायण करणार आहोत. आत्तापर्यंत आपण 5 ते 6 अभंगच्या अर्थसह अपलोड केलेले आहेत, तरी सर्वांनी ते पाहावेत ही नम्र विनंती. पुन्हा भेटूयात पुढच्या अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.